भारतामध्ये विविध राज्यांमध्ये जी अस्थिरता निर्माण झाली त्यावेळी बहुतांश वेळा परदेशातून आपला देश अस्थिर करण्याचा प्रयत्न झाला। आता नागपूर हिंसाचार प्रकरणी सुद्धा तेच घडतंय की काय असा संशय आहे। कारण नागपूर हिंसाचार प्रकरणी सोशल मीडियाच्या ज्या पोस्टमधून चिथावणी दिली गेली त्याचे हँडलर्स बांगलादेशमधले असल्याचं समोर आलंय। आणखी महत्त्वाचं म्हणजे नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड फहीम खानला अटक केल्यानंतर नागपूर पोलीस या हिंसाचार प्रकरणातल्या आणखी एका संशयिताला शोधतायत। पाहूयात। नागपूर हिंसाचाराचं बांगलादेश कनेक्शन। नागपूर हिंसाचाराचे ऑपरेटर्स बांगलादेशमध्ये। नागपुरात अशांततेचा बांगलादेशमधून डाव। नागपूर हिंसाचाराचा भडका कसा उडाला याचा तपास घेता घेता त्याचे धागेदोरे पार बांगलादेशपर्यंत जाऊन पोहोचले। अवघ्या 4 तासात जमाव जमवणं, दगड गोळा करणं, शस्त्रांसह हल्ला करणं हे सोशल मीडियाच्या मदतीशिवाय शक्य नाही। या सोशल मीडियावरूनच चिथावणी दिली गेल्याचं पोलीस तपासात पुढे आलं आणि त्याचबरोबर यामधले बरेचसे अकाउंट्स बांगलादेशमधून ऑपरेट होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली। बांगलादेश कनेक्शन कसं आहे, कसं एस्टॅब्लिश केलं, काय सांगणार? नाही, त्याचा असा काही ते एस्टॅब्लिश झालेला नाही आहे, कारण आता ते तपास चालू आहे। जर ते त्यांची प्रोफाईलमध्ये कोणी कंट्रीचं नाम लिहिलं आहे तर ते जिन्युइन आहे की चुकीचं आहे ते काय ते आम्ही तपास करतो। नाही, ते व्हिडिओ जे व्हायरल होत होता ते व्हिडिओला डाऊन करण्यासाठी ते टाईम लागतो आणि त्याची इन्फॉर्मेशन घेण्यासाठी पण टाईम लागतो। कारण आता पण जे सगळे व्हिडिओ ते आम्ही पाठवलेले आहे फेसबुकला आणि इंस्टाग्रामला आणि जे एक्स आणि यूट्यूबला, त्याची माहिती आतापर्यंत आलेली नाही आहे। नागपूर हिंसाचारामागे आंतरराष्ट्रीय कट आहे का याचा तपास पोलीस करतात। नागपूर हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी 600 पेक्षा जास्त वादग्रस्त सोशल मीडिया अकाउंट्स शोधून काढलेली आहेत। यापैकी बरीच अकाउंट्स बांगलादेशमधून ऑपरेट होत असल्याचं समोर आलं। 200 पेक्षा जास्त वादग्रस्त पोस्ट तपासण्यात आल्या। या पोस्ट संदर्भातली अधिक माहिती मागवण्यात आली। सोशल मीडियावरचा वादग्रस्त कंटेंट हटवण्यासाठी पोलिसांनी मेटा, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, यूट्यूब आणि गुगलला विनंती केली। नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड फहीम खान याचा अकाउंटही दुसऱ्या देशातनं ऑपरेट होत असल्याचा संशय आहे। नागपूरच्या महाल परिसरात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेतला प्रमुख आरोपी फहीम खान यानं त्याचे सोशल मीडिया अकाउंट्स हे बाहेरून कोणीतरी ऑपरेट करत असल्याचा दावा केला आहे। पोलीस चौकशी दरम्यान त्यानं आपण कुठलाही मजकूर पोस्ट केला नसल्याचं सांगितलं आहे। या प्रकरणात पोलिसांनी फहीम खान याचे फोन आणि कॉम्प्युटर जप्त केले आहे। फॉरेन्सिक अहवालामध्ये या संपूर्ण प्रकरणाची माहिती आता पुढे येऊ शकेल। फहीम खान हा एक यूट्यूब चॅनलही चालवत होता, त्याचा सुद्धा तपास सध्या पोलीस करतायत। फहीम खान बरोबरच नागपूर हिंसाचारात आणखी एक नाव समोर आलं ते म्हणजे सय्यद असीम अली। सय्यद असीम अली पोलिसांच्या रडारवर आहे। त्याच्या हालचालींवर तपास यंत्रणांची बारीक नजर आहे। सय्यद असीम अली नागपूरच्या झिंगाबाई टाकळी परिसरात राहतो। तो मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा पदाधिकारी होता आणि यूट्यूब चॅनल चालवत होता। औरंगजेबाचा कट्टर समर्थक असलेल्या असीम अलीनं वारंवार औरंगजेबाचं गुणगान गाणारे व्हिडिओज अपलोड केले। 2015 मध्ये उत्तर प्रदेशातले हिंदुत्ववादी नेते कमलेश तिवारी यांनी मोहम्मद पैगंबरांविषयी आक्षेपार्ह विधान केलं होतं। या विधानानंतर जो कमलेश तिवारीची जीभ कापेल त्याला बक्षीस दिलं जाईल अशी घोषणा सय्यद असीम अलीनं केली होती। 2019 मध्ये कमलेश तिवारी यांची लखनौमध्ये हत्या झाली। या हत्या प्रकरणातल्या आरोपींनी सय्यद असीम अलीशी संपर्क साधून बक्षीस मागितलं। ही माहिती मिळताच नागपूर एटीएसनं असीम अलीला अटक करून उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिलं। सय्यद असीम अली 2024 पर्यंत तुरुंगात होता। जुलै 2024 मध्ये सुप्रीम कोर्टानं त्याला जामीन मंजूर केला। आता नागपूर हिंसाचारानंतर सय्यद असीम अली खानच्या घरी जाऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली, मात्र तो सध्या घरी नसल्याचं समोर आलंय। नागपूर पोलिसांनी आता आरोपींविरोधात देशद्रोहासह कठोर कलम लागू केली आहे। आगामी काळात आरोपींवर मोक्का आणि ईपीडी अंतर्गत कारवाई केली जाईल। जे लोक लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन क्रिएट करतात त्यांचे विरोध त्यांना कसे आतमध्ये टाकू आपण, तसे जे स्ट्रिंजंट प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स आहेत त्याच्यात मकोका असो किंवा MPD असो त्याप्रमाणे आपण मोठी कारवाई त्याच्यावर करतो। आणि असं नाही आहे की कोणी काही करून निघून जाणार। ते असे जे लोक होते त्याच्यात त्या सगळे लोकांना आपण शोधतो आहे। म्हणून आपण जसं मी सांगितलं आत्तापर्यंत जवळपास 85 ची पुढे जे आहे लोक आपण ताब्यात घेतलेले आहेत।
विश्व हिंदू परिषदेनं औरंगजेबाच्या कबरेविरोधात आंदोलन केलं. त्यातले काही व्हिडिओ मॉर्फ आणि एडिट करून आरोपींनी हिंसाचार भडकवण्यासाठी वापरल्याचा तपास यंत्रणांना संशय. नागपूर हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत 84 जणांना अटक करण्यात आली आहे. नागपूर शहरात आगामी काळात थाटामाटात आणि मोठ्या आनंदात साजरे केले जाणारे गुढीपाडवा, रामनवमी आणि हनुमान जयंती असे कार्यक्रम काहीच दिवसांवर आहे. यासोबतच रमजान ईदची पण तयारी नागपूर शहरात सुरू झाली आहे आणि ईदही नागपूर शहरात मोठ्या आनंदात साजरी केली जाते. या संपूर्ण सणांच्या काळामध्ये एकीकडे नागपूर शहरात सुरक्षा व्यवस्था ठेवणे आणि नागपूरकरांच्या मनातील विश्वास कायम ठेवणे असं दुहेरी आव्हान नागपूर पोलिसांवर आहे. यासोबतच नागपूर शहराच्या जे लोक कंटेंट एकमेकांना शेअर करतात त्यावरही लक्ष ठेवण्याचं आव्हान हे पोलिसांवर आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर.